सरकारकडून मोफत सूर्यचूल वाटप सुरू. होय, तुम्हाला जर आता सूर्यचूल मिळवायची असेल तर ताबडतोब अर्ज भरा. राज्यात तसेच देशात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे आणि युद्ध परिस्थितीमुळे सरकारची एक कंपनी इंडियन ऑइल यांनी एक असा स्टोव्ह बनवला आहे, अशी शेगडी बनवली आहे की जी सूर्यावर चालते, जिला गॅस सिलेंडर जोडायची गरज नाही, तिला वीज देखील जोडायची गरज नाही. अशी शेगडी आता मोफत द्यायला सुरू केलेली आहे. एक फॉर्म जर तुम्ही भरला तर तुम्हाला ताबडतोब ही सूर्यचूल तुमच्या घरी पोहोचवणार आहे. याचे अर्ज चालू झालेले आहेत. ज्या लोकांनी अर्ज भरले त्यांना 2 दिवसांपूर्वी सूर्यचुली देखील घरी पोहोच झालेल्या आहेत. आता तुम्हाला जर ही सूर्यचूल मिळवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. ही समोर जी सूर्यचूल दिसत आहे ती नेमकं कशी मिळवायची, अर्ज कसा करायचा, याच्यासाठी काही रक्कम भरावी लागते का, याच्यासाठी काय पात्रता आहे, चला सविस्तर सगळं जाणून घेऊया. पहा, एक अशी चूल आहे जिला सूर्यचूल म्हणतात. तर ही चूल किंवा एक प्रकारचा हा स्टोव्ह आहे. तर हा स्टोव्ह ज्याला कुठलीही वीज लागत नाही ना याला कुठला गॅस सिलेंडर जोडावा लागतो. हा फक्त सूर्याच्या प्रकाशावर सगळा स्वयंपाक बनवतो. आता पहा, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातल्या घराघरात जो काही स्वयंपाक याच्यावर बनतो, अगदी जशीच्या तशी गरम चपाती, त्याचबरोबर भाकरी, रस्सा भाजी, तुम्ही सगळं याच्यावर बनवू शकता. इथे सगळी यादीच दिली आहे की या सूर्यचुलीवर नेमकं काय काय शिजवता येते. तर तुम्हाला खोटं वाटेल, पण हे पहा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची ही वेबसाईट आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ही सरकारची कंपनी आहे. आता सगळ्यात आधी आपण या चुलीवर काय काय बनवता येते याची यादी पाहणार आहोत आणि मग त्यानंतर ही कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, अर्ज कसा भरायचा याची टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती सांगणार. तर पहा, तुम्ही इथे बघू शकता बिर्याणी याच्यावर बनवता येते, दूध तापवता येतं, ताज्या भाज्या करता येतात, अंडी उकडता येतात, दलिया म्हणजे विविध डाळी, फिश फ्राय, पोहे, सांबर, वरण, चपाती, एवढंच काय तर कॉफी आणि पराठा सुद्धा. थोडक्यात सांगायचं तर आपण गॅसवर किंवा शेगडीवर जे जे पदार्थ बनवतो ते सर्वच्या सर्व या एका उपकरणात तयार होतात. मग जर तुम्हाला ही जबरदस्त सूर्यचूल आपल्या संसारासाठी हवी असेल तर एक छोटासा अर्ज तुम्हाला करावाच लागेल. आता नीट समजून घ्या, यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स येतात. कोणते आहेत ते प्रकार बघा, मी सांगतो. पहिला, दुसरा आणि तिसरा, हे तिन्ही मॉडेल्स आधी नीट डोळे भरून बघून घ्या, कारण ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला यातला एक मॉडेल निवडावा लागणार आहे की मला माझ्या घरासाठी हेच मॉडेल पाहिजे. बघा, मॉडेल नंबर 1, याला म्हणतात डबल बर्नर सोलार कुकटॉप. यामध्ये तुम्हाला 2 बर्नर मिळतील. आता हे जे 2 बर्नर आहेत ते एका पॅनलला जोडलेले असतात. हे बघा पॅनल, हे पॅनल उन्हात काम करतं आणि ते आपल्या घराच्या छतावर बसवावं लागतं. आता कोणाच्याही छतावर 2 बाय 2 मीटरची छोटीशी जागा तर असतेच, त्यामुळे जागेची काहीच अडचण नाही. एवढ्याशा जागेत हे पॅनल फिट होतं आणि त्यावर तुमची चूल चालायला लागते. आता पावसाळ्यात काय, तर ऐका, जर ढगाळ वातावरण असेल किंवा ऊन कमी असेल तर ही चूल आपल्या घरच्या विजेवर सुद्धा चालते. म्हणूनच याला हायब्रिड म्हणतात. हायब्रिड म्हणजे काय, तर हे सूर्याच्या उन्हावर पण चालणार आणि आपल्या वीज कनेक्शनवर सुद्धा चालणार. तर हे आहे डबल बर्नर, नाव नीट लक्षात ठेवा, डबल बर्नर सोलार कुकटॉप. आता दुसरं मॉडेल बघा, याला म्हणतात डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप. याची खासियत काय, तर बघा, यातलं एक बर्नर वर आहे आणि दुसरं खाली. यातलं जे वरचं बर्नर आहे ते तुम्ही सौर ऊर्जा आणि वीज या दोन्हीवर वापरू शकता, पण खालचं बर्नर मात्र फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशावरच चालतात. म्हणजे जर आभाळ भरून आलं असेल तर वीज वापरण्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच बर्नर शिल्लक राहील. हाच मोठा फरक आहे. पहिल्या मॉडेलमध्ये दोन्ही बर्नर विजेवर चालत होते, पण इथे मात्र तसं नाही, एक विजेवर आणि एक फक्त उन्हावर. लक्षात आलं ना, याला म्हणतात हायब्रिड. आता तिसरं मॉडेल जे आहे त्यात फक्त एकच बर्नर असतं, सिंगल बर्नर सोलर कुकटॉप. हे एकटं बर्नर तुमच्या सौर ऊर्जेवर पण चालतं आणि घरच्या लाईटवर सुद्धा. त्या विजेला तांत्रिक भाषेत ग्रीड इलेक्ट्रिसिटी म्हणतात. असे हे 3 प्रकार आहेत. आता तुमच्या कुटुंबासाठी कोणतं योग्य आहे ते फॉर्म भरताना नीट निवडा. एकतर डबल बर्नर सोलर घ्या, हायब्रिड घ्या किंवा सिंगल बर्नरवाला निवडा. इथपर्यंत सगळं समजलं असेलच. आता महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म कुठे मिळेल. ही जी वेबसाईट मी दाखवतोय ना, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि खालच्या पहिल्या कमेंटमध्ये देऊन ठेवली आहे. 2 लिंक देतोय, एक वेबसाईटची आणि दुसरी डायरेक्ट फॉर्मची. आता हे बघा, इथे काही कंपन्यांची नावं दिसत आहेत. या 7 कंपन्या तुमच्या घरी येऊन हे सगळं फिटिंग करून देणार आहेत. यामध्ये पेगास पॉवर, ई शार्प सोलार, काहो प्राईड, उत्तम मेटल अशा नामांकित कंपन्या आहेत. जर तुमच्याकडे कार्बन क्रेडिट असतील
जसं की शेतात कडुलिंबाची झाडं लावली असतील तर ते मिळतात, तर तुम्हाला हे पूर्णपणे मोफत बसवून मिळेल. आम्ही मागे याचा व्हिडिओ टाकला होता आणि अनेकांनी त्याचा फायदा घेतलाय. पण ज्यांच्याकडे हे नाही त्यांना अगदी नाममात्र म्हणजे किरकोळ खर्चात हे मिळणार आहे. आता पैसे शब्द ऐकल्यावर लगेच घाबरू नका. सरकारने यावर प्रचंड मोठी सबसिडी दिली आहे. माझ्या अंदाजानुसार फक्त 1500 ते 2000 रुपयांच्या आसपास तुम्हाला हे संपूर्ण इन्स्टॉलेशन मिळून जाईल. वेबसाईटवर अजून किंमत उघड केली नसली तरी सोशल मीडियावरील बातम्यांनुसार 1,500-2,000 रुपये खर्च करायला काहीच हरकत नाही. विचार करा, एकदा एवढे पैसे भरले की आयुष्यभर गॅस सिलेंडरचे हजारो रुपये वाचणार आणि लाईट बिल पण शून्य येणार. ही खरंच सुवर्ण संधी आहे. आता फॉर्म कसा भरायचा ते बघा. व्हिडिओ 5-6 मिनिटांचा झालाय. त्याआधी सर्व माता भगिनींना आणि दादांना एक कळकळीची विनंती, व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण माहितीच्या ओघात तुम्ही लाईक करायला विसरून जाता. हे बघा, वेबसाईटवर खाली क्लिक हिअर फॉर इन्क्वायरीज असं लिहिलंय. तिथे क्लिक केलं की असा फॉर्म उघडतो. क्लिक करतो. हे बघा, हा फॉर्म आला समोर. हा इंडियन ऑइलतर्फे असलेला प्री बुकिंग फॉर्म आहे. हा अर्ज फक्त व्यवस्थित भरून द्यायचा आहे. आता फॉर्म कसा भरायचा? हे सगळं ऑनलाईन आहे. घराबाहेर जायची बिलकुल गरज नाही. सुरुवातीला आपलं पूर्ण नाव टाका. कंपनीचं नाव टाकायची गरज नाही, ते सोडून द्या. नंतर तुमचा ईमेल ID टाका. तो गरजेचा आहे. जर तुम्हाला ईमेल काढता येत नसेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. मी आज संध्याकाळीच त्यावर सोपा व्हिडिओ बनवून टाकीन. कुणालाही पैसे देऊन ईमेल काढू नका. त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर टाका, ज्यावर OTP येईल. मग आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा. हे सगळं तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. मग जिल्ह्याचं नाव निवडा. पुढे विचारलंय फॅमिली साईज, म्हणजे तुमच्या घरात किती माणसं आहेत? 1, 2, 3 ते 6. 6 पेक्षा जास्त असतील तर 6+ करा. त्याप्रमाणे तुम्हाला मॉडेल मिळेल. मग विचारले की वर्षाला किती गॅस सिलेंडर लागतात? अंदाजे आकडा लिहा, म्हणजे त्यांना अंदाज येईल. रेशन कार्ड धारकांनो आणि माता भगिनींनो, आतापर्यंत तुम्ही या सर्व सूर्यचुलीबद्दलची तांत्रिक माहिती पाहिली. पण आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, अनेकदा अशा सरकारी योजना येतात आणि आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्यातून मागे पडतो. गॅस सिलेंडरचे भाव आज 1100-12,000च्या घरात गेलेले आहेत. अशा वेळी तर तुम्हाला महिन्याला 100 रुपयात खर्च करता येत असेल तर ही संधी का सोडायची? आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ताई, हे खरंच आम्हाला मिळेल का? तर मित्रांनो, हे इंडियन ऑइलचं अधिकृत पोर्टल आहे. त्यामुळे इथे फसवणुकीचा काहीच विषय नाही. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आधी 100 लोकांना किंवा फेले येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असू शकतं. यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच अर्ज करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला ही सर्व माहिती मोफत देतोय, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यामुळे आत्ता कमेंट्समध्ये जिल्ह्याचं नाव आणि हो मला सूर्यचूल हवी आहे असं टाईप करा. ज्यांच्या कमेंट्स मला दिसतील त्यांना जर फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर मी स्वतः त्यांना रिप्लाय देऊन मदत करण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, तुमच्या एका कमेंट्समुळे हा व्हिडिओ अशा अनेक गरजूंपर्यंत पोहोचेल आणि गॅस घेणं परवडत नाही, त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. अजून एक छोटीशी विनंती, आपण दिवसभर व्हॉट्सअप ॲपवर किती वेळ फार मेसेज शेअर करतो, पण ही एक कोणाचं घरचं बजेट वाचू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या घरातील महिलांच्या ग्रुपवर किंवा गावातील शेतकरी बांधवांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि तसे जरी घंटी दाबा, जेणेकरून उद्या जेव्हा नवीन यादी येईल तेव्हा तिचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल. चला तर मग लवकर अर्ज करा आणि आपला गॅस खर्च वाचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.